जीवन हे क्षणभंगूर आहे। काळाच्या पोटात काय दडलंय हे कुणीही ओळखू शकलं नाही। नियती किती क्रूर असते याची प्रचिती पहिल्यांदा नामपूरकरांना आली। येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक, भाजपचे ज्येष्ठ नेते सेवाभावी डॉक्टर CN पाटील, जिल्हा परिषदच्या सदस्या सुनीता पाटील यांना एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर जावई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवार दिनांक 3 रोजी घडल्याने शोककळा पसरली आहे। येथील शिवाजी चौकातील हसतमुख मितभाषी डॉक्टर आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात MBBS पदवी घेतल्यानंतर तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत असे। साधारण 20 दिवसांपूर्वी त्याला कावीळची लागण झाल्यानं आधी मालेगावला, त्यानंतर नाशिकला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। उपचारादरम्यान त्याचं निधन झालं। रात्री हजारो जनसमुदायांच्या साक्षीनं मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दुसऱ्या घटनेत डॉक्टर CN पाटील यांचे जावई कोटबैल तालुका बागलाण येथील निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव डॉक्टर विजय वामनराव खैरनार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याने कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला। कोरोनात डॉक्टर CN पाटील यांनी जीवावर उदार होऊन नागरिकांची सेवा केली। गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉक्टर पाटील यांची ख्याती आहे। गेली 35 वर्षाच्या कार्यकाळात शहरासह मोसम खोऱ्यातील हजारो रुग्णांना त्यांनी संजीवनी दिली। परंतु डॉक्टर मुलगा आणि जावई यांची मृत्यूची अयशस्वी झुंज पाटील खैरनार कुटुंबियांवर घाव करणारी आहे। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।